पाठ 16वा. पाणी. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये चमचाभर साखर किंवा लाकडाचा भुसा, माती हे पदार्थ टाकले तर काय होऊन जाईल? माती टाकल्याने पाणी गढूळ होऊन जाईल. पाण्याचा वर भुसा तरंगायला लागेल आणि साखराने त्याची चव बदलून जाईल. पाण्याच्या अवस्था किती असतात? स्थायू म्हणजे घट्ट, द्रव म्हणजे पातळ आणि वायू म्हणजे बाष्प रूपामध्ये, म्हणजे पाण्याच्या 3 अवस्था पाहायला मिळतात. पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्दोष करण्यासाठी काय करतात? त्याच्यामध्ये तुरटी आणि ब्लिचिंग पावडर टाकल्या जाते. याच्यामुळे पाणी हे निर्दोष होतात. पाण्याचे प्रदूषण. पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यामध्ये पडलेले पावसाचे पाणी तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्यांचे निरीक्षण करा. काय फरक दिसतो? पाण्यामध्ये इतके पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते. काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात, त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ असते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात व दिसेनासे होतात. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तरी पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणत असतो. नद्या, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहे आणि त्याचे प्रदूषण दिवसांदिवस होत आहे. आपल्याला पिण्याचे पाणी जास्त प्रमाणामध्ये नद्या, सरोवर आणि तलाव यांच्यामधून तसेच कुंपण नलिकेमधून सुद्धा पिण्याच्या पाण्याचा स्रोत आपल्याला मिळतो. तुमच्या घरातील स्वयंपाकघर किंवा नाणी घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात? सांडपाणी म्हणजे आपण घरामध्ये जे काही उपयोगात आणलेलं पाणी असेल त्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? शहराचे, गावचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यामध्ये सोडल्या जातात. राहत्या इमारतीमधून तसेच उद्योगधंदे आणि कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. यापैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या सुद्धा पाहायला मिळतात. मैला पाण्यातून रोग पसरणारे सूक्ष्मजीव असू शकतात, तर कारखान्यात सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता पाहायला मिळते. हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोताचे प्रदूषण होऊन ते शरीरास घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी आपणास वापरता येणार नाही. म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बाहेर सोडण्याची कारखानदारावर सक्ती आहे. तसेच गावचे सांडपाणी, मैला पाणी जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करतात. असे केल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न टाळता येईल. नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्या काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. याशिवाय गावात पाणी पुरवठा करण्यापूर्वी तसेच शुद्धीकरण करण्यात येत असते. नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्यास तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जलचरांना धोका कमी होतो. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्लास्टिकची एक बाटली घ्या. तिच्या तोंडावर एक स्वच्छ कपडा ठेवा. तिला खालचा भाग कापा. बाटली उलटी करून धरा. तिच्या कोळशाची पूड, बारीक वाळू, जाड वाळू भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे कृती करा. जाड वाळूचा थर वर ठेवा, बारीक वाळू त्याच्या खाली ठेवा, कोळशाची पूड सगळ्यात खाली ठेवा आणि कापड सगळ्यात खाली पाहायला मिळतं. त्याच्या प्रक्रियेनुसार आपल्याला पाण्याला शुद्धीकरण आणता येतं. यालाच जलशुद्धीकरण प्रक्रिया असे म्हटल्या जातं. बाटली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडा. आता कचरा असलेले गढूळ पाणी बाटलीत टाका. हळूहळू पाणी भरा. बाटलीच्या कापलेल्या भागामध्ये पडणाऱ्या पाण्याचे आपण निरीक्षण करा. पाणी स्वच्छ दिसेल तरी सूक्ष्मजीव असू शकतात, हे तुम्ही शिकला सुद्धा आहात. जलशुद्धीकरण केंद्राची माहिती घ्या. तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकासह भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत घ्या. काही प्रश्न जलशुद्धीकरण केंद्रांच्या अधिकाऱ्याला विचारा. सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते? रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते? पाणी स्वच्छ व पारदर्शक व निर्जंतुक होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात? या प्रक्रिया कोणत्या क्रमाने करतात? पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी आपणास काय करता येईल? प्रवासात अनेकदा आपण बाटलीतील पाणी विकत घेऊन पितो. रेल्वे, बस स्थानक अशा
ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात. या बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचा आणि इतरांना सुद्धा सांगा. बाटलीत पाणी कधी भरले आहे, हे पाणी कधीपर्यंत आपल्याला वापरता येईल, हा कालावधी पाण्याच्या बाटलीवर छापलेला असतो. पाणी विकत घेताना ही माहिती आवश्यक पाहायला पाहिजे. बाटली उघडल्याच्या नंतर पाणी लवकर संपवावे. पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरा पेटीत फेकावी, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही. एखाद्या भागात दीर्घकाळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर काय परिणाम होईल? शेतीच्या जीवनावर परिणाम होईल, राहणीमान, जनावरे या सगळ्या गोष्टीवर परिणाम व्हायला पाहायला मिळतो. दुष्काळ जर का पडला तर बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते. त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होत जाते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडत असतात. तसेच जमिनीतही जमीन कोरडी होताना पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांना, आपल्यालाही पाण्याची टंचाई जाणवते. शेतीसाठी पाणी मिळत नाही, म्हणजेच दुष्काळ पडला असं आपल्याला समजावे लागते. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती म्हणून मानल्या जाते. दुष्काळात धान्य, चारा मिळणे कठीण होते. आपल्या राज्यामध्ये, देशात किंवा जगाच्या एखाद्या भागामध्ये दुष्काळ पडल्याने तुम्ही ऐकले असेल. ज्या भागामध्ये दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही त्या दुष्काळाचा तडाखा बसतो. शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना व प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवावे लागतात. तसेच वेळ प्रसंगी धान्य, चारा, पाण्याचा पुरवठा सुद्धा करावा लागतो. काळजी घेण्यासाठी चारा छावण्या सुद्धा घ्याव्या लागतात. गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार. दिवसभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला सोबत करावी लागते. जल व्यवस्थापन कसं करावे लागतात? पाण्यामुळे आपल्याला पावसामुळे आपल्याला पाणी पुन्हा उपलब्ध होत असते. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे मिळतात आणि पावसाचे जे काही पाणी असते ते साठवले जर का नाही तर आपल्या दैनंदिन गरजा आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. पावसाचे पाणी थांबायला शिका. थांबलेल्या पावसाच्या पाण्याला जिरायला शिका. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते आणि अडवले की ते जमिनीमध्ये जिरते. भूजल साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते, तसेच विहिरींना पाणी मिळते आणि शेती करणे शेतकऱ्यांना सोपे जाते. पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मोठी धरणे बांधली जातात, परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य होत नसते. अशा वेळी लहान तलावाची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यावर बांध बांधून पाणी अडवणे अशी कामे शासन नागरिकांना एकत्र येऊन करत असतात. काही ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये विहिरी खोदून तेथे पाणी साठ्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात साठवलेल्या टाक्यामध्ये सुद्धा भरले जातात. अशा पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी साठवण्याचं काम केलं जातं. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये जिरवणे, टाक्यामध्ये साठवणे महत्त्वाचं मानल्या जातात. अशा पद्धतीने पावसाळ्याच्या नंतरच्या काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी सुविधा केली जाते. अशी सोय करणे यालाच जल व्यवस्थापन ही प्रक्रिया मानल्या जाते. तुमच्या परिसरामध्ये जर का जल व्यवस्थापन केले असेल तर त्याची माहिती तुम्ही मिळवू शकता. पाणी हेच जीवन आहे, म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची मुबलक आवश्यकता असते. जेवणाशिवाय आपण जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही. म्हणूनच पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा शासनाचा मूलमंत्र जनतेला दिला जातो.
पाण्यात सजीवासाठी घातक पदार्थ मिसळलेले असतात, त्याच्यामुळं पाणी प्रदूषित होताना आपण पाहिलं। जलसाठ्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यावर सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या पाहिजे, हे सुद्धा आपण समजून घेतलं आहे। पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात न विरघळलेले पदार्थ वेगळे केले जातात, त्यालाच निर्जंतुकीकरण म्हटलं जातं। जर का हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपण आजाराला बळी पडतो। दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळाची परिस्थिती ओढावल्या जाते, हे सुद्धा आपण शिकलो आहोत। दुष्काळग्रस्त भागामध्ये मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांनाच दुष्काळाचा तडाखा बसतो। तसेच पाणी अडवून, जिरवून, साठवून पावसाळ्यानंतरच्या काळामध्ये उपलब्धता करून ठेवता येते, ह्या पाठातून आपल्याला शिकायला मिळाले।